नमस्कार. मी स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असा थंडगार मठ्ठा. लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो तसा परफेक्ट थंडगार मठ्ठा आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि हा पुदिना आहे. मी इथे सावलीत हा वाळून घेतलेला आहे. तुम्ही फ्रेश पुदिना पण वापरू शकता. त्यानंतर मीठ घेतलेलं आहे, साखर, काळं मीठ आणि जिरेपूड. आपण ह्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा, हे वाटण हिरव्या मिरची आणि कोथिंबीरीचं मी करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. त्यानंतर ह्या मठ्ठ्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. मठ्ठा जास्त दाटसर आणि जास्त पातळ नाही करायचा आहे. याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकूया, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं. त्यानंतर चवीनुसार काळं जिरेपूड, त्यानंतर काळं मीठ, साखर आणि आपलं साधं मीठ आणि हा पुदिना आपण असा बारीक चुरून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आता याला हलवून घेऊया. चला तर मग इथे आपला थंडगार मठ्ठा हा तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतो आहे. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट आपण ॲड करणार आहोत, ती म्हणजे ही खारी बुंदी. ही खारी बुंदी टाकल्यानंतर मठ्ठा अतिशय सुंदर लागतो. मार्केटमध्ये ही खारी बुंदी भेटून जाते. हा मठ्ठा 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतो. हा मठ्ठा नक्की ट्राय करा आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या रेसिपीला लाईक करा. थँक्यू.